नमस्कार शेतकरी बांधवांनो, कदम कृषी सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. बांधवांनो, हा आपला चॅनलचा पहिलाच व्हिडिओ आहे. त्यामुळे सर्वात आधी मी तुम्हाला आपल्या या तुरीच्या प्लॉटची थोडीशी माहिती देतो. मित्रांनो, आपली ही जमीन हलकी व मध्यम स्वरूपाची आहे. आपल्याकडे या तुरीला पाणी द्यायचं म्हणलं तर फक्त एक पाणी द्यायची सोय उपलब्ध आहे. आणि या प्लॉटमध्ये आपण यंदा दप्तरी 345 या अतिशय चांगल्या आणि कमी पाण्यात येणाऱ्या वाणाची निवड केलेली आहे. आपली जमीन हलकी व मध्यम असल्यामुळे आपण या वाणाची एकरी 7 ते 9 क्विंटलपर्यंत सहज उत्पन्न घेऊ शकतो, असं हे वाण आपण निवडलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या आपल्या तूर पिकाची लागवड होऊन आज बरोबर 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता, तूर छानपैकी जमिनीबाहेर यायला लागलेली आहे. पण नेमक्या याच कोवळ्या अवस्थेत जर आपण लक्ष दिले नाही तर आपले उत्पन्नाचे गणित सुरुवातीला बिघडू शकते. म्हणून आज आपण पाहणार आहोत की 7व्या दिवशी शेतात नेमके काय पाहावे. सर्वात पहिले आपण नांग्या भरणे म्हणजेच गॅप फिलिंग हे बघायचे आहे. पहिले काम म्हणजे शेतात फेरफटका मारून आपली तूर किती टक्के उगवली आहे ते तपासा. काही ठिकाणी बियाणे खोल गेल्यामुळे किंवा वरचा थर कडक झाल्यामुळे कोंब बाहेर येत नाहीत. जागा रिकामी दिसेल तिथे जमिनीमध्ये अजूनही ओलावा असताना लगेच नवीन बियाणे टोचून घ्या. या ठिकाणी बघा, आम्ही इथं नवीन बियाणे टोचलेले आहेत. बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा, नवीन बियाणे आम्ही या ठिकाणी लावून घेतलेले आहेत. नवीन बियाणे टोचण्याचे कारण म्हणजे शेतामध्ये जागा रिकामी राहत नाही व आपल्या झाडाची संख्या पण सुद्धा वाढू शकते. दुसरा मुद्दा असा आहे की या कोवळ्या पानाला कतरणारी आळी लागते. ती आळी लागाव नाही, त्यामुळं आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन करायचे आहे. कतरणारी आळी कोवळे कोंब जमिनीलगत कोरतडून टाकते, तर वेळेत सावधान व्हा. प्रादुर्भाव जास्त असल्यास हलकी फवारणी किंवा ड्रिचिंगचे नियोजन करावे लागेल. या ठिकाणी बघा, पाणी जास्त झाल्यामुळे इथं आपली तूर बरोबर आलेली नाही. तर या जागी आपण काय केलेलं आहे, या प्रकारे हे गॅप फिलिंग केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे आजच केलेलं आहे. अपूर्ण या साईडचं जेवढं पण पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी तूर निघलेली नव्हती. तर अशा प्रकारे आपण इथं सर्व तुरीचं बियाणं लावून घेतलेलं आहे. या तुरीच्या मधल्या ओळीमध्ये आपण या प्रकारे सोयाबीन लावलेले आहे. सोयाबीन बघा, आपल्या छानपैकी या बेडवर आलेलं आहे. दोन्ही तुरीच्या मधल्या ओळीचं अंतर जे अंतर आहे ते 4 फूट ठेवलेलं आहे मी. आणि या 4 फुटामध्ये जागा रिकामी कार आहे म्हणून यामध्ये मी हे सोयाबीन लावलेलं आहे. सोयाबीन लावण्याचं कारण हेच आहे की आपला जो खर्च आहे, जो तुरीला आपण खर्च लावतोय, तो खर्च आपला या सोयाबीनमुळं निघून जाईल. अनेक शेतकरी भाऊ विचारतात की तुरीच्या पिकाला गंधक केव्हा टाकावे. तर गंधक टाकायचा वेळ अजून आलेला नाही. म्हणजे जेव्हा आपली तूर 20 किंवा 25 दिवसाची होईल तेव्हा आपण या तूर पिकाला गंधक टाकणार आहे. त्याचा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच आपल्या शेतामध्ये जा आणि आपल्या तूर पीक हे तपासून घ्या. या चॅनलवर आपण तुरीच्या प्लॉटचे व पेरणीपासून ते काढणीपर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून येणारी ही खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या कदम कृषी सल्ला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.